रासलीला. सुखदेव राजा परीक्षितांना सांगतात, हे राजन, भगवान श्रीकृष्णांनी ज्या काही रासलीला केलेल्या आहेत त्या रासलीलांचे मनुष्याने अनुकरण करू नये. श्रीकृष्णांच्या रासलीला या चिंतनाचा विषय आहे. म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांनी यत्र योगेश्वर श्रीकृष्णांनी ज्या गोकुळामध्ये लीला केलेल्या आहेत त्याचे फक्त आपण चिंतन करावयास पाहिजे. म्हणून संत वाङ्मय हेच सांगते, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आपण फक्त भगवंताचे, भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रांचे चिंतन केले तर आपल्या जीवाचे नक्कीच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताची, भगवान श्रीकृष्णांची जी रासलीला आहे, ही रासलीला जी आहे ती कामलीला नसून ती कामावर विजय प्राप्त करणारी कामलीला आहे. सुखदेव म्हणतात, हे राजन, भगवान श्रीकृष्ण जी रासलीला करत आहेत ती रासलीला ही कामलीला नसून कामावर विजय प्राप्त करणारी विजय लीला आहे, काम विजय लीला आहे. कारण भगवंताला, श्रीकृष्णाला कामाचा तीळ मात्रही स्पर्श होऊ शकत नाही. श्रीकृष्ण हे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असून भगवान श्री हरी नारायण यांचे अवतार आहेत, परमात्मा आहेत. ते श्रीकृष्णांनी अनेक लीलांनी सिद्ध केले आहे. श्रीकृष्णांनी वत्सलीलेत ब्रह्मदेवांचे गर्भहरण केले. ते ब्रह्मदेवांना म्हणतात, हे ब्रह्मदेवा, तुम्ही पंचमहाभूतांच्या आधारे या सृष्टीची निर्मिती केली आहे. मी मात्र संकल्पाने प्रतिसृष्टी निर्माण केली. अनेक वासऱ्यांनी वृंदावनातील, गोकुळातील बालकांच्या रूपामध्ये स्वतः श्रीकृष्ण वावरत होते. अशाच रीतीने श्रीकृष्णांनी अग्नीचे गर्भहरण केले आणि गोवर्धन लीलेमध्ये त्यांनी इंद्रांचेही गर्भहरण केलेले आहे. त्यांनी वरुण देवतेचे सुद्धा गर्भहरण केलेले आहे. बालकृष्णांची जी गोपी लीला आहे ती पाहून गंधर्व म्हणजेच कामदेवांना वाटले, हे तर मीही करू शकतो, मी श्रीकृष्णांना हरवू शकेन आणि मग सर्वात मोठा देव मीच होईल.
कामदेव गर्वाने श्रीकृष्णांना आव्हान करतो. श्रीकृष्ण स्मित हास्य करून कामदेवांना विचारतात, अरे कामदेवा, भगवान शिवशंकरांनी तुझे भस्म केले होतेस, हे तू विसरला आहेस. त्यावर कामदेव उत्तर देतो, हे श्रीकृष्णा, हे भगवंता, ती तर माझीच चूक होती. कारण भगवान शिवशंकर हे ब्रह्मचिंतनात मग्न होते आणि मी त्यांच्या समोर गेलो, त्यामुळे त्यांनी माझे भस्म केले होते. त्यावर श्रीकृष्ण कामदेवांना म्हणतात, हे कामदेवा, राम अवतारामध्ये मी तुला हरविले होते. रामाच्या हातातील ज्ञानरूप धनुष्य आणि विवेक स्वरूप बाणांमुळे तुझे काहीही चालत नव्हते. म्हणून राम अतिशय मर्यादेमध्ये होते. त्यांनी एक पत्नी व्रताचे पालन केले होते. त्यामुळे तुला सुद्धा मर्यादेमध्ये राहावे लागत होते. कोणाकडेही डोळे टवकारून पाहण्याची हिंमत तुझ्यामध्ये नव्हती. त्यावर कामदेव श्रीकृष्णांना म्हणतात, हे श्रीकृष्णा, राम अवतारामध्ये असताना ग्रस्ताश्रम श्रमरूपी किल्ल्यात आणि एक पत्नी व्रतरूपी आखाड्यात राहून तुम्ही मला मारले. त्यामध्ये एवढे आश्चर्य कसले? त्यावर श्रीकृष्ण त्यांना म्हणतात, अरे, तुझे म्हणणे काय आहे, तुझी इच्छा काय आहे? त्यावर कामदेव म्हणतो, हे भगवंता, हे श्रीकृष्णा, राम अवतारामध्ये मर्यादेत राहून तुम्ही मला हरवलेत. हे छल्ले माझ्या अजून मनामध्ये आहे. पण या जन्मात मात्र तुम्ही अनेक गोपी सोबत, अनेक स्त्रिया सोबत वृंदावनातील विहार करूनही तुम्ही निर्विकार राहिलात, तर तुम्ही जिंकलात, हे मी मान्य करेन, असा कामदेव श्रीकृष्णांना म्हणतो. तेव्हा आणि तुम्ही जर निर्विकार नाही राहिलात, माझ्या अधीन झालात, कामाच्या अधीन झालात, तर मी जिंकेन आणि मीच ईश्वर होईन, अशी भावना कामदेवाच्या मनामध्ये निर्माण होते. कारण या तिन्ही लोकांमध्ये कोण असा व्यक्ती आहे की त्याला उच्च पदावर, उच्च शिखरावर बसावे असे वाटणार नाही. तीच लालसा कामदेवाच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर परमात्मा श्रीकृष्ण त्यांना, कामदेवांना म्हणतात, हे कामदेव, तुझी जशी इच्छा असेल तसे होऊ दे. ज्या कामाने प्रमादिक देवांचा सुद्धा पराभव केला आहे, आणि जे भगवान श्रीकृष्ण
सर्वांचे प्रतिपालक, त्यांचा पराभव करणे सोपे नाही याची कल्पना कामदेवाला नसावी. कामदेवाला कल्पना नसावी की श्रीकृष्ण हे भगवान श्री हरी नारायण यांचे पूर्ण पुरुषोत्तम अवतार आहेत. स्त्रियाकडे पाहताना ते मातृभाव जागा ठेवून पाहतात आणि कामाला दूर ठेवतात. अखेर श्रीकृष्ण आपल्या संयमांनी कामांचा पराभव करतो. काम आपले धनुष्यबाण फेकून देतो. तेव्हापासून कामालाही मोहात पाडणारा तो श्रीकृष्ण मदन मोहन या नावानेही ओळखला जाऊ लागला. भगवान श्रीकृष्णांचे का नाव जे आहे मदन मोहन, त्यांनी कामाला जिंकल्यामुळे मदन मोहन हे नाव श्रीकृष्णांचे पडलेले आहे. भाविकांनो, कामाला जिंकणे किती कठीण आहे याचे वर्णन व्यासांनी केलेले असून त्यासाठी त्यांनी अनेक दृष्टांतही दिलेले आहेत. त्यापैकी एक दृष्टांत मी तुम्हाला सांगतो. पराशर ऋषी हे महान तपस्वी होते. त्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. एके दिवशी ते यमुना नदी पार करण्यासाठी होडीमध्ये बसले. ती होडी मत्स्यगंधा नावाची एक धीवर कन्या त्या होडीला चालवीत होती. मत्स्यगंधा इतकी सुंदर होती. तिला पाहून पराशर ऋषींना मोह आवरला नाही. त्यांनी मत्स्यगंधेचा हात पकडला. तेव्हा ती धीवर कन्या त्यांना म्हणाली, हे मुनिवर, आपण सूर्यनारायणांची तरी लाज बाळगावी. तेव्हा पराशर ऋषींनी आपल्या तपोबलाने अंधकार निर्माण केला. सूर्यालाही झाकण्याचे सामर्थ्य ज्या ऋषीमध्ये आहे, अशा पराशर ऋषींना सुद्धा स्त्रीचा मोह आवरला नाही. तेही कामाला जिंकू शकले नाहीत. तर आपण मनुष्य प्राणी हा किरकोळ आहे. तो कामावर काय विजय प्राप्त करणार? मनुष्याने फक्त भगवंताचे चिंतन करायला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचे चिंतन करावयास पाहिजे. त्यातून आपणास थोडे काहीतरी मिळेल, लाभ होईल. भगवंताच्या परमात्मा श्रीकृष्णांच्या रासलीलेचे चिंतन केल्यामुळे काम विकार वाढण्याऐवजी त्याचा नाश होतो. रासलीला म्हणजे जीव आणि ईश्वराचे अतिशय उच्च प्रतीचे असे मिलन आहे. प्रेमाचा आरंभ जरी द्वैताने होत असला तरी समाप्ती मात्र अद्वैताने होते. रासलीला ही कामलीला नसून ती काम विजयी लीला आहे. जीव आणि ईश्वर यांचे मिलन कसे होते हे भागवत महापुराणाने सांगितले आहे. रासलीलेचे वर्णन करताना सुखदेवांनी
कोणत्याही गोपीचे नाव घेतलेले नाही किंवा पहिली गोपी दुसरी गोपी असे कधीही सांगितले नाही. भगवान श्रीकृष्ण हे आपली बासरी वाजवून सर्व जीवमात्रांना साथ घालतात असे वर्णन सुखदेवांनी केले आहे. बासरीचे ते स्वर्गीय स्वर जीवमात्राला सांगतात की या माझ्याकडे, या माझ्याकडे या, मी तुमचा खरा पती आहे, मी तुमचा खरा प्राणनाथ आहे. या रासलीलेमध्ये 5 अध्याय आहेत. ते 5 अध्याय 5 प्राणाचे सूचक असून याच 5 प्राणांनी ईश्वराबरोबर रममान होणे म्हणजेच जीव आणि ईश्वर यांचे मिलन. वेणुगीतेतील जी बासरी आहे ती बासरी निसर्गातील सर्व जीवमात्रांना ऐकू येते, पण रासलीलेत मात्र बासरी ईश्वरासाठी आतुर असलेल्या जीवमात्रांनाच ऐकू येते. श्रीकृष्णांनी त्यांनाच अनुभूती दिलेली असून श्रीकृष्णांच्या बासरीचे स्वर गोपीच्या कानावर पडताच सर्व गोपी अर्धवट कामे सोडून कानांना श्रीकृष्णांना मदन मोहनांना भेटण्यासाठी जात असत आणि भेटण्यासाठी गेल्यानंतर आपल्या लौकिकांचे भान हरपून त्या श्रीकृष्णांना भेटत असत. गोपींना त्यांच्या शरीरावरच्या कपड्यांचे, वस्त्रांचे, दागिन्यांचे भान राहत नसे, कारण त्या एवढ्या कृष्णाच्या प्रेमामध्ये हरपून गेलेल्या होत्या. ती बासरीचा आवाज आल्यानंतर त्या अर्धवट कामे सोडून सुद्धा निघून जात असत. भाविकांनो, मायबापांनो, भगवंताच्या भेटीची जेव्हा जीवाला आतुरता वाटते, त्या भगवंताला भेटायला जाण्यासाठी, त्या भगवंताचे दर्शन घेण्यासाठी लौकिकांचे भान राहिले नसले पाहिजे. कारण लौकिक भान जर आपल्याकडे राहिले तर आपले त्यांच्याकडे लक्ष जाईल, भगवंताच्या चरणाकडे, भगवंताच्या भेटीकडे लक्ष जाणार नाही. आपलं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की ती म्हणजे भगवंताची भेट. भगवंताची भेट घेण्यासाठी आपण कोण आहोत याची सुद्धा आपणाला जाण नसली पाहिजे. कारण जो देहभान विसरतो तो भगवंताची नक्कीच भेट घेतो, भगवंत त्याला नक्कीच भेट देतात, यात तीळ मात्र शंका नाही. एकदा एका गुरुला त्याचा शिष्य विचारतो, हे गुरुदेव, ईश्वराला भेटण्याबद्दलची जिज्ञासा कशी असावी, ईश्वराला प्राप्त करण्यासाठी व्याकुलता कशी असावी. त्यावर त्या शिष्याला गुरुदेव सांगतात, ईश्वराला भेटण्याची जी जिज्ञासा तू मला विचारलीस, हा जो विषय आहे तो शब्दांनी व्यक्त करण्याचा विषय नाही, तो प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा विषय आहे.
प्रसंग आल्यानंतर मी तुला समजावून सांगेन. काही दिवसानंतर गुरु शिष्य दोघेही स्नानासाठी नदीवर जातात. दोघांनीही पाण्यामध्ये डुबकी मारली. गुरुदेवांनी संधी पाहून आपल्या शिष्याचे मस्तक पाण्यामध्ये दाबले. पाण्यामध्ये जास्त वेळ राहिल्यानंतर शिष्याचा श्वास कोंडला. तो व्याकुळ झाला. हवेविना तो तडफडू लागला. त्याची तडफड वाढल्यानंतर गुरुदेवांनी त्याला सोडले. तो शिष्य पाण्याच्या वर आला आणि त्याने एक मोठा श्वास घेतला. तो थोडा स्थिरावल्यानंतर गुरुदेवांना म्हणतो, हे गुरुदेव, तुम्ही मला पाण्यामध्ये का दाबले? तुम्ही असे का केले? पाण्यामध्ये दाबल्यामुळे माझा श्वास गुदमरला होता. तेव्हा गुरुदेव आपल्या शिष्यांना म्हणतात, आता काही क्षणापूर्वी श्वास घेता यावा म्हणून तुझ्यामध्ये जी अधीरता, आर्तता निर्माण झाली होती, व्याकुलता निर्माण झाली होती, तशी आर्तता, व्याकुलता, अधीरता ईश्वराला भेटण्यासाठी निर्माण झाली पाहिजे. तेव्हा भगवंत आपणाला भेटतो. भगवंताशिवाय आपणाला काहीही दुसरे दिसले नाही पाहिजे. प्रत्येक श्वासासोबत क्षणाक्षणाला भगवंताचे चिंतन करून भगवंताच्या भेटीची अधीरता, व्याकुलता आणि आर्तता जर निर्माण झाली तर भगवंत नक्कीच आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून भगवंताचे भजन करणे, चिंतन करणे हे फार महत्वाचे आहे. आपण थोडा वेळ भगवंताचे चिंतन करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद.
श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय, हे नाथ नारायण वासुदेवाय. राधा राधा कृष्ण कृष्ण राधा 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 कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा कृष्ण कृष्ण राधा राधा कृष्ण कृष्ण राधा राधे राधे कृष्ण राधे राधे कृष्ण. राधारमण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद, राधारमण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद, राधारमण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद, राधारमण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद. राधे राधे. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे